नमस्कार. माझे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मला सांगायचं की आपण कोणती गोष्ट चांगली जर करत असलो तर आपल्यावर एवढं संकट येत असते, खूप संकट येत असते. पण त्या संकटाचा सामना आपल्याला कसा करायचा आणि कसं ते आपल्यावरचं आलेलं संकट समोर लोटायचं ते फक्त आपल्या हातामध्ये असते. आणि कोणती व्यक्ती एखादं चांगलं काम करत असताना जर त्याच्यावर मधा संकट जर आलं तर ते आपण संकट दूर लोटलं पाहिजे. कारण जी व्यक्ती चांगलं काम करते ना त्याला हटकून कोणतं तरी संकट येत असते. संकट आल्यावर कधीच हार मानायची नाही. कधी पण ध्येय असं हृदय आपलं फिट करायचं आणि म्हणायचं किती माझ्यावर संकट आलं तरी पण त्या संकटाचा सामना करून मी संकट पुढं लोटून मी हे काम केल्याशिवाय राहणार नाही. हे काम करीनच मी आणि संकट माझ्यावरचं आल्याला पुढं लोटीनच मी, याचं ध्येय निर्माण केलं पाहिजे. आणि चांगल्या माणसावर ना कधी नेहमी संकट येत असते. ते संकट असं येते खूप मोठं येत असते. किती चांगलं काम केलं तरी पण त्याच्यावर संकट आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं आपल्यावर किती मोठं आपण जर कोणतं काम बिझनेस जर करायलो त्या बिझनेसवर जर संकट आलं, कोणता जॉब करायलो त्या जॉबवर जर संकट आलं तरी पण ते संकट दूर लोटलं पाहिजे. हार मानून मागं कधीच राहिलं नाही पाहिजे. हार मानणारा व्यक्ती कधी पण मागच पडत असतो, कधीच पुढं जात नसतो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.